नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो. गाईचं वेत हे किती घेतली पाहिजेत किंवा त्या गाईची किती लॅक्टेशन ही आपण आपल्या गोठ्यामध्ये घेतली पाहिजे, जेणेकरून त्या गाईचे मिल्किंगची कॅपॅसिटी किंवा त्या गाईच्या दुधाची कॅपॅसिटी ही तुम्हाला समजली पाहिजे. बऱ्याच शेतकऱ्यांची मानसिकता ही बदलली पाहिजे. ते शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये एकच आहे, की एखादी पहिला रोग तुम्ही गाई तयार केली किंवा एखादी पाडी तयार केली आणि तिने जर पहिल्या वेताला जर गायीनं जर दूध तुम्हाला जर समजा फॉर एक्झाम्पल 18-19 लिटर जर तुम्हाला दिवसात त्या गायीनं दूध दिलं, म्हणजे समजा एका टायमाला 9 ते 8 ते 9 लिटर दूध दिलं, तर आपली मानसिकता ही बदलली पाहिजे. कारण शेतकऱ्याच्या डोक्यात हे बसलेलं असतं, की ही गाय 8 ते 9 लिटरच्या वर दूध देत नाही. त्यामुळे ती शेतकरी काय करतो, ती गाय दुसऱ्या येताला किंवा सेकंड लॅक्टेशनला किंवा दुसऱ्या वेताला ती गाय विकतो. पण तसं न करता खरी गायीची कॅपॅसिटी किंवा खरी गायीची मिल्किंगची कॅपॅसिटी हे 3rd आणि 4th लॅक्टेशनला म्हणजे 3ऱ्या आणि 4थ्या वेताला त्या गायीची खरी जी मिल्किंगची कॅपॅसिटी असते किंवा जी दूध देण्याची जी क्षमता असते ही कळते. आणि शेतकरी तोपर्यंत थांबण्याची त्याची मानसिकता नसते. कारण ते शेतकऱ्यांनी आपली स्वतःची मानसिकता ही बदलली पाहिजे. कारण खरं गाईचं दूध हे 3rd किंवा 4th लॅक्टेशनला कळतं. सेकंड लॅक्टेशनला सुद्धा त्या गाईचं दूध हे मिल्किंग कॅपॅसिटी तुम्हाला लक्षात येत नाही. तुम्ही समजून घ्या, जर एखादी गाय जर पहिल्या येताना 9-10 लिटर दूध देत असेल, दिवसाला 18 ते 20 लिटर दूध देत असेल, तर सेकंड लॅक्टेशन किंवा दुसऱ्या वेताला ती गाय जास्तीत जास्त 1 ते 2 लिटरनं वाढते. एवढी जास्त ती गाय दुधाला वाढत नाही. त्यामुळं त्या गायीचं 3rd ते 4th लॅक्टेशन पर्यंत तुम्ही पेशन्स ठेवायला शिका. ती कालवड किंवा ती गायी तुमच्या गोठ्यामध्ये जर तुम्ही तयार केली असेल, तर तिचं कमीत कमी 3rd 4th लॅक्टेशन पर्यंत तिची कॅपॅसिटी बघा. कारण तिची खरी कॅपॅसिटी दूध देण्याची 3rd किंवा 4th लॅक्टेशनला असते. त्यामुळे मित्रांनो, गायी कमीत कमी 3 ते 4 येतो तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये सांभाळा. तुम्हाला तिच्या मिल्किंगची कॅपॅसिटी समजेल. धन्यवाद.